काय ग सुमन, आज काय उपाशी मारणार आहेस वाटतं माणसं? नाही नाही, आता पदूर याय पाहिजे होतं तात्या. कुठे आहेत मग तुझे तात्या आणि त्यांचा फराळ? मग पोचतीलच इतक्यात. अहो मामासाहेब, अजून कुठे जायचंय? किती लांब जायचंय? हे काय इथंच आहे, थोडस दाखवतो ना मी. इथंच सापडला होता माझा बूट. चला चला चल चल चल. चल. हा सुमे. हा तात्या, कुठे आहे तुम्ही? अहो आम्ही सगळी वाट बघतोय तुमची इथं. हा आलो आलो, 2 मिनिटातच आलो. हा लवकर या. सासूबाई 2 मिनिटात पोहोचतात, येतीलच. हा जरा कळ काढा. हो का, ठीक आहे. मग थांबू आम्ही 2 मिनिटं. अहो मामासाहेब, अहो कुठपर्यंत जायचं अजून? हे काय इथपर्यंत, इथेच असेल कुत्रा तो. चला चला. अहो सापडेल ना पद्दी? सापडणार ना, न सापडून सांगतोय कुणाला मी. आहे ना, चला चला चल. हा चला. हा सुमे. हा आलोच 1 मिनिटात. अहो किती वेळ तात्या, तुम्ही माझी मान खाली घालायला लागलाय बघा आता. नाही रे बाळा, नाही नाही, अगं आलोच 1 मिनिटात. हा आलो आलो. हा मामासाहेब, अहो कुठे तो तुमचा कुत्रा? बहुतेक कुत्रा गायब झाला असणार. म्हणजे एवढ्या लांबवर येत नाही कुत्रा कधी. मग आपण मागे बघू, चला. अहो माग कसं बघणार सुरेशराव, आपण बघितलं की माग. हा कुत्र्याने बहुतेक ना ठिकाण बदललं असेल त्याचं. मग आता काय करायचं? मग आता सुरेशराव, तुम्ही आपल्या घरी जा. म्हणजे बंगल्यात आलात ना तर अपमान होईल तुमचा. अहो सुमन भडकले असणार भयंकर. आणि ताई समोर तमाशा नको ना उगाच. अहो पण मी समजावतो सुमनला. सुमीचा फोन. मी समजावतो सुमनला. तुम्ही असे इथनच बाहेरच्या बाहेर घरी जा सायकल घेऊन. हा जा जा चल जा. बघ बाई सुमन, जर येणारच नसेल तुझ्या माहेरचा फराळ तर आपल्या घरातला तरी खाऊ देत ना. किती वेळ वाट बघणार? उपाशी राहिलेत सगळे. नाही म्हणजे आम्ही आमच्या नोकरांना सुद्धा इतका वेळ उपाशी ठेवलं नव्हतं कधी. सुमे, सारखा सारखा नको फोन करूस. येतील, नाहीतर फोन उचलण्याच्या नादात उशीर व्हायचा. अरे चा, सुरेशराव नाही आले अजून? हो ना, बघ ना नरसू. अरे आम्ही मोठ्या हौसेने फराळ खायला आलोय. अरे आम्हीच काय, आमच्याबरोबर सगळेच गोळा झालेत, पण फराळाचा काही पत्ताच नाही. आज पाडव्याच्या दिवशी उपवास घडणार बहुतेक आम्हाला. सासूबाई नाही, थांबा. अहो ताते येतीलच एवढ्यात. तात्या फोन उचला. सुमे, अगं काय चाललंय तुझं? कुठं काय? मग जाऊ दे ना, घरातला फराळ खातील ना सगळे. जा, खा म्हणून सांग. मी सगळ्यांना थांबून ठेवले आणि आता कुठल्या तोंडाने सांगू खाऊन घ्या म्हणून? आज तात्याने लई मोठा गोळ घातलाय. सुमे, तू उगाच तात्यांना दोष देऊ नकोस. का नक? आज तात्यांमुळे मान खाली गेली माझी. तुला तात्यांपेक्षा तुझा मान जास्त महत्वाचा वाटतोय का ग?
जाऊ दे ना, तू चल आज चल, उगीच त्रास करून घेऊ नकोस. अरे पण आज चल म्हणतोय ना, चल. आज पाडव्याच्या दिवशी उपवासच घडणार आहे बहुतेक आम्हाला. माझं तर तोंडच कडवट झालंय. ताई, अगं ते आले नाहीत म्हणून काय झालं? आपला फराळ खाऊ ना आपण. नाही नको, वाट बघून बघून भूक मेली माझी. तुम्हीच खा. ताई, अगं ताई, माझी पण भूक मेलीये. सुमी, असू दे, येतील सुरेशराव. फार मनाला लावून घेऊ नकोस बा. तुम्ही सगळे खाऊन घ्या, उगाच कोणी उपाशी राहू नका. लक्ष्मण, फराळ घेऊन या. नको थांबलताय, आम्ही थोड्या वाट बघतो. ठीक आहे. तात्या आता माझं डोसकं फिरवायला लागल्यात. सुमी, अगं तू इतकं मनाला का लावून घेतेस पण? अरे सगळ्यांचा किती हिरमोड झालाय. तात्यांना काय कळतं का नाही आमच्या? तू आधी फोन इकडे दे बघू. इकडे दे आणि खाली बस. बस. शांत हो. यायचंच नव्हतं तर आशा कशाला लावली? मी मोठ्या तोंडाने सगळ्यांना सांगितलं. सुमे, आता हा तुझ्या इगोचा म्हणजे इज्जतीचा प्रश्न करू नकोस. सुमीची मान खाली गेली आज तात्यांमुळे. सांगितलं ना तुझ्या इगोचा प्रश्न करू नकोस म्हणून. अगं काहीतरी अडचण आली असेल. कोपऱ्यावर जायत म्हणलं होतं, मग कसली अडचण? अगं असेल काहीतरी. तुला मला इथे बसून नाही सांगता येणार. मग फोनवर सांगायचं. फोन का उचलत नाहीत? अगं असेल काहीतरी कारण. तू आधी शांत हो बघू. नाही होणार. सुमे, तात्या का मला भात झाला? अगं तात्याच आलेत. तात्या, सुमी, आले तुम्ही? सुमी, हे बघ फराळाचं आणलंय. कुठे गेला सगळी? बोलू ना. होय सांगते. तात्या फराळ घेऊन आल्यात. या सगळी पटापट. तात्या आणि किती दमलाय तो तुम्ही. आधी बसा तुम्ही. होय या. बसा बसा या. द्या इकडे पिशवी. या. द्या पाणी द्या. घ्या. लक्ष्मण दादा. मी लगेच तयार करून आलतो. होय. तात्या एवढं कसं दमलाय तुम्ही? नमस्कार सुरेशराव. नमस्कार. नमस्कार. तात्या, अहो, इतके कसे काय दमलात पण तुम्ही? अहो खरं सांगू जाऊ बापू, मगाशी चाल तुम्ही फराळाचं घेऊन पाय धुयाला म्हणून गेलो, तुमच्या पांगण्यातल्या आगाव कुत्र्याने माझी फराळाची पिशवीच पळवली. हो, मला काय करायचं ते कळतच नव्हतं. मग गेलो फास्टात पळत आणि फास्टात आलो फराळ घेऊन. तात्या एवढी कशाला धावपळ केली तुम्ही? तात्या, अहो, तुम्ही उगाचच त्रास घेतलात. किती दमलात तुम्ही. अहो जावाय बापू, आपल्या सुमीची मान खाली घालून चालेल का? हे वाघिणीचा बाप आहे मी. अगं सुमी, तात्या बस आता एक शब्द बी बोलायचं नाही. एक तर किती दमलाय तुम्ही. लक्ष्मण,
लक्ष्मण, त्या कुत्र्याचा बंदोबस्त आधी करा. नक्की चालतो. अविन बाई घ्या ना. घ्या की सासूबाई, तुम्हालाच तात्यांच्या हातचा फराळ खायचा होता ना व. घ्या घ्या घ्या. वा, सुरेशराव मस्त झाला हा फराळ. मग माझ्या तात्यांचा नादच करायचं नाही. मन मामासाहेब, पाय बरा झाला नाही का अजून? नाही होईल. तू इथे काय शोधतेस? अहो, त्या कुत्र्याने फराळाची पिशवी कुठे नेली काय माहित. हे तर कुठे पडल्या का ते बघत होते. नाही नाही मिळणार आता. मामासाहेब, कुत्रे एकदा खाऊ देस मला, नाही त्याचं पेकाट मोडलं ना तर नाव सांगणार नाही. हो हो, आलोच जरा काम आहे. सावकाश. मामासाहेब, दिवसभर सगळा बाजार पालता घातला अहो मी. टेलरची सगळी दुकानं चालली, पण तुमच्या शर्टाचं बटन कुठं सापडलंच नाही अहो. बर. हा, मग मी सुतार गाठला आणि हा काही करून आणलं. हा, हे काय आणले तू? नाही बटन असलंच पाहिजे होतं ना तुम्हाला. हे बघा की, सूर्य आहे, चंद्र आहे. बबन, हे आता एवढं बटन मी माझ्या शर्टला लावू का? आणि एक जबाबदारी पार पाडायला तुला अख्खा दिवस लागला. मग काय करणार, तुम्ही दिलेली जबाबदारीच लई अंगाडी होती. मग काय करणार मी. आणि वरनं म्हणला की बटन घेतल्याशिवाय इकडे येऊ नकोस परत. मग मी त्या टेलरवाल्याचा नाद सोडून दिला आणि डायरेक्ट सुतार गाठला आणि हे आणलं करून. आता सांगा पुढची जबाबदारी. तरी जा. हा चालते. हे नकोच वय. नाही नको. काय मामासाहेब, सुमी मॅडमचा मूड कसा आहे आता? लई भडकले नाही त्यानं. दिवसभर भडकलेलेच आहे ती. तिला येतं का काय दुसरं? अहो, काय झालं माहिती आहे का, मी खानावळीचं पैसे दिले ना म्हणून खवळल्या त्या जरा. हो का? आता उद्या भाऊबीज आहे की नाही उद्या, मग मी दडूनच बसणार आहे. उद्या भाऊबीज आहे? हो. बबन, तुझ्यावर आणखीन एक जबाबदारी देतो. हा सांगा की. आतमध्ये जायचं आणि मामीला सांगायचं मामानी बाहेर बोलवलं ताबडतोब. मामासाहेब, आज जायचं तेवढं सांगू नका अहो मला. बबन. अहो पण मामासाहेब. बबन. हो जातो. हा. आतमध्ये जाऊन ठेवा आणि त्यानंतर बबन, बबन, बबन,
अगं माग गेलं माग. बबन बबन सुमे माग माग बबनच्या माग गेले. साहेब वाचवा, साहेब वाचवा. अरे पण काय झालं काय? अहो साहेब, खानावळीचे पैसे का दिलं म्हणून तुम्ही मला आता जाब विचारणार. काहीतरी करा की साहेब प्लीज. नाहीतर मी घरीच निघून जातो आपला. बबन हो. बबन 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 मी सांगितलेलं काम केलंस का? बबन अरे बबन अरे बबन बबन अरे ऐक मी सांगितलेलं काम केलंस का? बबन 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 डोस कसं स्क्रू ढिला झाले का रे ह्याच्या? एवढे हाका मारले तर आवाजच दे ना. का काही काम होतं का? अरे उद्या भाऊबीज आहे, मग त्याला काय पाहिजे हे विचारायचं होतं तर ह्यो. अच्छा, आपण एक काम करूया ना, आपण बबनला एक घड्याळ गिफ्ट देऊया. हा म्हणजे एवढा जबाबदार माणूस आहे ना, तर घड्याळ देऊया. हा ही बेस्ट आयडिया आहे. बरं आपण उद्या लवकर जाऊया काय? हो जाऊया ना, उद्या जाऊया. होय. शालू कुठं होतीस? बस 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 बस. अगं शालू उद्या भाऊबीज आहे. मग मी काय करू? मला कुठं भाव आहे? तुम्हाला बहिणी तर करा की भाऊबीज, मला कशाला सांगताय? शालू तू ना फक्त काढा देण्याच्या कामाचीस. अगं ओवाळणीचं काहीतरी प्लॅनिंग करायला नको का? तोंड बघा आरशात, ओवाळणी देते एकदम तरी सुटते का हातात? शालू मी कधी ओवाळणी दिलीये का? तेच म्हणते मी पण. अगं मी ओवाळणी घेण्याच्या प्लॅनिंग बद्दल बोलतोय. अगो बाई खरंच की, सांगा काय करूया? काय करायचं काय करायचं? हा अरे समर, नरसू वर आहे का? नाही मामा वर नाही. वर नाही? कुठे गेला? ताई मॅडम, मामा ताई थोलीत पण नाहीत. खोलीत पण नाही. काय मॅडम, आम्ही दोघांनी अख्ख्या गावात शोधलं पण मामासाहेब कुठंच नाहीत. कुठेच नाही. कुठे गेला नरसू? अनुराधा, पण नेमकं भाऊबीजेच्या दिवशी कुठे गेले नरसिंगराव? मी काय वेगळं विचारतीये का? हे बघा, मामासाहेबांना लवकरात लवकर शोधा. त्यांना सांगा मी त्यांची वाट बघतीये. जा बघू. चालतंय, तू पण इथं तर बघ. ताई मॅडम, माझं कुंकू वाचवा ताई मॅडम. काय झालं? अहो हे लई येड्यागत करायला लागल्यात सकाळपासून. जीवच देतो म्हणतात. नरसू वय झटका आल्यागतच करायला लागल्यात. कुठे कुठे नरसू? मागं आमराईत बसल्यात. आमराई तिकडे काय करतोय? हे असं का वागतोय नरसू? मी बघून येते. नाही नाही, तुम्ही नका जाऊ ताई मॅडम. तुमच्या समोर येणार नाही म्हणल्यात. अहो का? अहो काय माहिती, तोंड काळं झालंय, लाज वाटती, असं काय बाय बडबडायला लागल्यात. तुम्ही येता का माहीत? हा येतो. मम्मा तू थांबा, मी बघून येतो पटकन. हो. हे बघ, त्याला बरोबर घेऊनच ये. हा हो मम्मा. वय चल. चला.